दिसले कोण दिसले काय एक कवी म्हणतो दिसले म्हणले कसं काय दिसले गंगाया चंचल तरे वारिणी प्रतिबिंबितम काय तारका युक्तम शोभते शतचंद्रम नभस्थलम मी 100 चंद्र बघितले अरे 100 चंद्र कसं का बघितला चंद्र तर एकच आहे की काय झालं ते गंगाया चंचल तरे वारिणी गंगा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये पाणी व्हायला लागलेलं आहे वाहत्या पाण्यामध्ये चंद्र एकच असणार काय पण वाहत्या पाण्यामध्ये अनेक लाटांमुळं एक चंद्र अनेक दिसायला लागले चंद्र एकच आहे पण अनेक 100 चंद्र दिसायला लागले पण चंद्र एकच आहे गंगाया चंचल तरे वारिणी प्रतिबिंबितम शोभते तारकायुक्तम शतचंद्र नभस्थलम एक कारण ठीक आहे हे कारण झालं आणखी कुठल्या कारणासाठी 100 चंद्र दिसतात एक कारण झालं तर कवी म्हणतो हो दिसतात म्हणजे अनेकदा आणखी कारण आहे काय कारण आहे श्रीकृष्णस्य कठोरे मूर्छिते ताडिते चानूर मल्लेन शतचंद्रम नभस्थलम श्रीकृष्णानं महाभारतामध्ये श्रीकृष्णानं चानूरमल्ल होता ना तो चानूरमल असुर होता त्या दोघांचं युद्ध झालं ते चानूरमलला माहित होतं हे ताकद जास्त आहे हे कृष्ण दिसायला लागला इतका आणि चानूरमल दिसायला पहाडासारखा तो म्हणाला हा काय म्हणला एवढे सरसोच्या दाण्यासारखा आहे म्हणला याला मी चिरडून तेव्हाच मारेन म्हणाला पण श्रीकृष्णाकडे ताकद होती पण श्रीकृष्णानं त्या चानूरमलाला इतकं जोरात मारलं त्याच्या कपाळावर मारलं आणि मारल्याबरोबर काय तो असा पडला उठताना त्या बेशुद्ध झाला तो बेशुद्ध झाल्यावर वर चंद्र होता आता बेशुद्ध झाल्यामुळं चक्कर आली त्याला त्या चक्करच्या अवस्थेमध्ये एक चंद्र 100 चंद्र दिसायला लागले 100 चंद्र पण चंद्र 100 होते का नाही एकच होता तसा आत्मा एक आहे पण मला अनेक दिसायला लागलाय कशामुळं हे